सत्य ज्ञान अनंत गगनाची प्रावरण, सत्य ज्ञान अनंत गगनाची प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळी भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. क्लिअर करा. तो हारी श्रीहरी पाहिला डोळी भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते उभी मूर्ती विटेवरी. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. विठ्ठल विठ्ठल
सत्य ज्ञान अनंत गगनाची प्रावरण नाही रूप वर्ण गुण जिथे तो हरी श्रीहरी पाहिला डोळी भरी पाहता पाहणे दुरी सारुनिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी राम रायाच्या सेवका राम रायाच्या सेवका राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरणालो म्हणे तुका शरणालो म्हणे तुका शरणालो म्हणे तुका राम रायाच्या सेवका राम रायाच्या सेवका राम रायाच्या सेवका शरणालो म्हणे तुका शरणालो म्हणे तुका शरणालो म्हणे तुका शरणालो म्हणे तुका राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका सत्य ज्ञान अनंत गगनाची प्रावरण नाही रूप वर्ण गुण जिथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळी भरी पाहता पाहणे दुरी सारुनिया आज मौजे होकर्णा या ग्रामातील आद्य ग्राम देवता इष्ट देवता भक्ती मार्गीचा मार्गदृष्टा ऋष्यमुख पर्वत निवासिनी महान तपो तेजराशी माता अंजनी हृदय रत्न महारुद्र अवतार श्रीराम भक्त पश्चिम दिशा अभिमुखी प्रसन्नपणे आपल्या सिंहासनावर आरूढ असलेले हनुमंतराय व अखिल कोट ब्रह्मांड नाईक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्मा त्याचप्रमाणे कैलासपती भगवान शंकर या त्रिवेणी संगमामध्ये आपल्या नगरीमध्ये दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आरंभ वर्षातून जे 3.5 मुहूर्त मानलेले आहेत
दसरा, दिवाळी आणि गुढी पाडवा आणि अक्षय तृतीया हा एक अर्धा मुहूर्त मानलेला आहे. या 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया हा एक अर्धा मुहूर्त मानलेला आहे. या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपल्या नगरीमध्ये दरवर्षी सप्ताह संपन्न होतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीया या मुहूर्तावर आपल्या नगरीमध्ये सप्ताह आरंभ झाला. आपल्या या सप्ताहातील आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या नगरीमध्ये सेवा करण्याचा जो योग आहे, मला वाटते जवळजवळ 25 वर्षापासूनचा आहे. बऱ्याच वर्षांनी या वर्षी आपल्या नगरीच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सेवेचा योग घडून आला. म्हणून आपल्या या सप्ताहातील आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या विभागातील नामांकित गायक भजनी मंडळ शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या ते वाटा, मज दावा व्यासुभटा. जगद्गुरु तुकाराम महाराज हनुमंतरायाला शरण येतात. हनुमंतरायाला शरण येऊन हनुमंतरायाची प्रार्थना करतात. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. हे रामदूता हनुमंता, मी आपणाला शरण आलो. तर शरण येण्याच्या पाठीमागचा हेतू सांगितला. काय भक्तीच्या ती वाटा, मज दावाव्या सुभटा. म्हणजे भक्तीचा मार्ग कळवून घेण्यासाठी तुकाराम महाराज एका भक्ताला शरण गेले. तुकाराम महाराज सारखे महापुरुष जर भक्तीचा मार्ग कळून घेण्यासाठी भक्ताला शरण जातात, तर आपणाला जावं लागेल की नाही सांगा. विठ्ठल संत सज्जनाने जो भक्तीचा मार्ग दाखवला, त्याच मार्गाने आपली जर पाऊल पडली तर आपण परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचू शकता. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते. तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. भक्तीचं स्वरूप कळावं लागतं. जाणे भक्तीचा जीवाळा, जाणे भक्तीचा जीवाळा, जाणे भक्तीचा जीवाळा, जाणे भक्तीचा जीवाळा. तोची दैवाचा पुतळा, 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 तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जीवाळा, तोची दैवाचा पुतळा, अधिक दये
पंडित शहाणा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणखी नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. जो भक्तीचं स्वरूप जाणतो, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा लागलेला आहे, तोची दैवाचा पुतळा. भक्ती शास्त्रामध्ये वावरणारे किंबहुना भक्ती क्षेत्रामध्ये वावरणारे रगड आहेत, पण भक्ती तत्वाला जाणणारे क्वचित आहेत. म्हणून भक्ती क्षेत्रात केवळ वावरला म्हणजे आपला उद्धार होतो असं नाही. भक्तीला जाणला पाहिजे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणखी नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. म्हणून भक्तीचं स्वरूप आपल्याला कळावं लागतं. आपली भक्ती शास्त्र शुद्ध व्हावी लागते आणि भक्तीच्या पाठीमागचा हेतू सुद्धा शुद्धच असावा लागतो, नाही काय. भक्ती कशासाठी करावं, उपासना कशासाठी करावं, कशासाठी देव करावं. बोरला पाणी लागावं म्हणून देव करावं, देव करावं. गाईला वासरू गोर व्हावं म्हणून देव करावं, आणि आपल्याला पोरं व्हावं म्हणून देव करावं. हे भक्तीचं लक्षण नाही. भक्ती तिलाच म्हणतात जिच्याने भगवत प्राप्ती, तिचं नाव भक्ती. विठ्ठल विठ्ठल. मला सांगा, आपला हेतू भजनामध्ये देव प्राप्ती आहे का? देवासाठी भजन करता का आपल्या भोगासाठी करता? संसार बरा व्हावा म्हणून देव करता का देवासाठी देव करता? संसार बरा व्हावा म्हणून देव करता. मग आपण संसारिक आहोत का भक्त आहोत? संसारिक आहोत. भजन कशासाठी करावं हे जोपर्यंत अक्कल आपल्याला येणार नाही तोपर्यंत भजनच घडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. भजन कशासाठी करावं? देवाची चाडी आळवावी देवा, देवाची चाडी आळवावी देवा, देवाची चाडी आळवावी देवा, देवाची चाडी आळवावी देवा. ओ सदेव भावा पाडोया, ओ सदेव भावा पाडोया, ओ सदेव भावा पाडोया. देवाची चाडी आळवावी देवा, देवाची चाडी आळवावी देवा, देवाची आळवावी देवा, देवाची आळवावी देवा. ओ सदेव भावा पाडोया, ओ सदेव भावा पाडोया, ओ सदेव भावा पाडोया. देवाची चाडी आळवावी देवा. आता आपण भजन करतो, नाम गातो. ज्याचं नाम गातो त्याला आपण ओळखत नाही. ओळखतो का? देवाचं काय स्वरूप आहे आपल्याला कळत नाही. आपण देव जाणतो का मानतो? आपण देव जाणणारे आहोत का मानणारे आहोत? आपण देव मानणारे आहोत. देव मानणारे आहोत म्हणजे आपण आस्तिक आहोत.
देव मानतो त्याला आस्तिक म्हणावं, देव मानित नाही त्याला नास्तिक म्हणावं, आणि देव जाणतो त्याला मुक्त म्हणावं. विठ्ठल विठ्ठल रात्र दिवस देव देव करतो. ज्याच्या नावाने हाका मारतो तो समोर आला तर त्याला ओळखीत नाही. म्हणून परमात्म्याचं काय स्वरूप आहे हे आपणाला कळलं पाहिजे. परमात्म्याचे दोन स्वरूप आहे. एक स्वरूप आहे आणि एक तटस्थ आहे. काय? एक व्यक्त आहे आणि दुसरं अव्यक्त आहे. एक दृश्य आहे, एक अदृश्य आहे. असे परमात्म्याचं तात्विक लक्षण काय नाही काय? आता वास्तविक परमात्म्याचे ठिकाणी कोणतं लक्षणच नाही. काय? जो लक्षणात येत नाही त्याचं नाव देव आहे. विठ्ठल विठ्ठल देव कसा आहे, असा आहे असं कुणाला अजून सांगता आला नाही. पुराणाला सांगता आला नाही, शास्त्रकाराला सांगता आला नाही, चारी वेदाला सांगता आलं नाही. त्या परमात्म स्वरूपाला जाणण्यासाठी भगवान वेद सरसावला, पण वेदालाही जाणला गेला नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैशी. परमात्म स्वरूपाविषयी वेद खूप बोलला, पण बोलून बोलून थकला आणि म्हणायला लागला बाबा तर त्या परमात्म स्वरूपाचं काय वर्णन करावं. परमात्म स्वरूपावर वाचा चालत नाही. जोपर्यंत वाचा चालते तोपर्यंत परमात्मा नाही. परमात्मा सन्मुख आला की वाचा चालत नाही. विठ्ठल जे जे शब्दामध्ये येणार आहे ती माया आहे. काय म्हणलो? जे शब्दात येणार आहे ती माया आहे. जे शब्दाच्या पलीकडे आहे त्याचं नाव परमात्मा आहे. शब्दात आहे तेवढा संसार आहे. जे शब्दाच्या पलीकडे आहे त्या परमात्म तत्वावर कोणत्याही वाणीची चाल चालत नाही. चार वाण्या आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. या चार वाणी पैकी कोणत्याही वाणीचा विषय न होणारा त्याचं नाव देव आहे. विठ्ठल परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. या चारी वाणीला विषय होणारा नाही, चारी वाणीला आकलन होणारा नाही. ज्याच्या सन्मुख गेला असताना बोलणाऱ्याची वाचा बंद पडते त्याचं नाव देव आहे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. वेदाची जर वाणी मौनावली असेल, वाचा मौन असेल तर आपली चालणार आहे का? नाही चालणार. वेदाने खूप बोलला पण शेवटी निर्णय दिला. वेदा अनंत बोलिला, अर्थ तुलाचे शोधिला. विठोबाशी शरण